कोल्हापुरी ठसक्यात गार्लिक ब्रेड. तर कुठलाही नवीन पदार्थ बनवायच्या आधी आमचे पप्पा की नाही नेहमी म्हणायचे, चटणी जर घालून करणार तरच मी खाणार. मग त्यांच्यासाठी की नाही चटणी घालून असं गार्लिक ब्रेड बनवायला लागायचं आणि चवीला की नाही इतकं भारी लागतं. मग या की खायला. आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी की नाही अमूल बटर घ्या. आता ह्याच्यातच टप्प्याटप्प्यानं बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेलं लसूण, चटणी, काळी मिरी पावडर आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि सगळं बघा असं चांगलं मिक्स करायचं. तर 4 ब्रेडचे स्लाइस घ्या. 2 ब्रेडच्या स्लाइसला सगळीकडे असं पसरून स्प्रेड लावा. दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसवरती चीज स्लाइस ठेवा. जर तुम्हाला लय चीज आवडत असेल तर तुम्ही की नाही 2 चीज स्लाइस यूज करू शकता. मला सुद्धा की नाही जरा चीज जास्तच आवडतं म्हणून इथं की नाही 2 चीज स्लाइस मी यूज केले. आता जी स्प्रेड लावलेली बाजू आहे की नाही ती अशी चीजवरती ठेवा आणि तीच बाजू तव्यावरती भाजायला ठेवा. दुसऱ्या बाजूला सुद्धा की नाही असं सगळीकडे पसरून स्प्रेड लावा. आता खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आणि ऊन चहा किंवा कॉफी बरोबर द्यायचा दणका आणि लावायची हजेरी.